नमस्कार पालक, शिक्षक व विद्यार्थी मित्रांनो, झंकार आपल्यासाठी घेऊन येत आहे इयत्ता तिसरीचा पूर्ण अभ्यासक्रम या आमच्या YouTube चॅनलवर। तर आमच्या या चॅनलला सबस्क्राइब करा आणि इतर पालकांना आणि विद्यार्थ्यांना पण शेअर करायला विसरू नका। पाठ 13वा, आपला आहार। आहार म्हणजे रोजच्या 2 वेळच्या जेवणात आपण काही अन्न पदार्थ खातो, शिवाय काही अन्न पदार्थ इतर वेळेला खातो। त्याशिवाय सुद्धा दिवसातून कधीतरी आपण दूध, चहा, कॉफी, सरबत असे पेय पदार्थही घेतो। तर मग दिवसभरात जे खाद्यपदार्थ आणि पेय पदार्थ आपल्या पोटात जातात त्या सर्वांना मिळून म्हणायचं आपला आहार। एखाद्या दिवशी आपल्याला जास्त भूक लागते तेव्हा आपण भरपूर जेवतो, म्हणजेच त्या दिवशी आपला आहार जास्त असतो। कधीतरी आपल्याला भूक कमी लागते, मग आपण कमी जेवतो, त्या दिवशी आपला आहार कमी असतो। काही कामं करताना शरीराची भरपूर आणि वेगाने हालचाल होते, शरीराला खूप कष्ट पडतात, अशा कामांना अंग मेहनतीची कामं म्हणतात। अशी कामं केली की खूप भूक लागते, म्हणूनच शेतकरी किंवा ओझी वाहणारे हमाल किंवा इतर कष्टाची कामं करणाऱ्या लोकांना जास्त भूक लागते आणि त्यांचा आहार जास्त असतो। काही कामं एका जागी बसून करायची असतात, ती करताना शरीराला फार कष्ट पडत नाही, म्हणजे टेबलवर बसून लिखाणाचं काम करणं किंवा दिवसभर ऑफिसमध्ये बसून कॉम्प्युटरवर काम करणं, अशा कामांना बैठी कामं म्हणतात। बैठी कामं करणाऱ्यांची भूक कमी असते, त्यामुळे त्यांचा आहारही कमी असतो। काम करणारी व्यक्ती स्त्री असो किंवा पुरुष, त्यांना पुरेसं अन्न मिळणं गरजेचं आहे। मोठे होत असताना शरीराची वाढ वेगाने होते, म्हणून या वयात मुलांना आणि मुलींना भरपूर आहार मिळायला हवा। म्हणजेच भुकेप्रमाणे आपण कमी जास्त खातो किंवा आपल्या कामाच्या स्वरूपानुसार आपण कमी जास्त खातो आणि त्यावरून आहार थोडा की जास्त हे ठरतं। ही झाली आहाराविषयीची एक माहिती। आता दुसरी माहिती म्हणजे की आपण कोणते अन्नपदार्थ खातो ह्याची माहिती। निरनिराळ्या लोकांच्या आहारात निरनिराळे अन्नपदार्थ असतात। समजा रोजच तुमच्या घरी भोपळ्याची भाजी केली, तर रोज रोज भोपळा खाऊन तुम्हाला जेवणाचा खूप कंटाळा येईल आणि म्हणूनच घरी अन्न पदार्थ आलटून पालटून करतात। ज्या प्रदेशात जास्त भात पिकतो तेथील लोकांच्या खाण्यात भात जास्त असतो। ज्या भागात ज्वारी किंवा बाजरी जास्त पिकते तेथील लोकांच्या जेवणात भाकरी जास्त असते। जिथे गहू जास्त पिकतो तिथले लोक गव्हाची पोळी खातात। तर समुद्रात मासळी भरपूर मिळते, म्हणून कोकणातल्या लोकांच्या आहारात मासळी जास्त असते। काही भाज्या आणि काही फळं वेगवेगळ्या ऋतूंमध्ये मिळतात, त्याप्रमाणे सुद्धा आपल्या आहारातल्या अन्न पदार्थात फरक पडतो। मे महिन्यामध्ये आंबे आले की रोज जेवणामध्ये आमरस आणि पोळी खायला मजा येते की नाही? तसंच एखाद्या दिवशी समारंभ असेल तर वेगळा पदार्थ असतो। सणासुदीच्या दिवशी कधी श्रीखंड, कधी गुलाबजाम असे पदार्थ तुम्हाला खायला मिळतात आणि म्हणून खाताना खूप मजा येते। आता आहाराविषयी माहिती कळल्यावर आपण काय काळजी घ्यायची ते बघूया। आपल्याला चांगली प्रकृती हवी असेल तर आहाराविषयी काळजी घ्यायलाच पाहिजे। म्हणजे काय? तर घरी बनवलेले सर्व पदार्थ खावेत, न आवडणारे पदार्थ खायचेच नाहीत असं करायचं नाही। थोडा का होईना पण प्रत्येक पदार्थ खाल्ला पाहिजे। मोड आलेल्या कडधान्यांच्या उसळी आणि पालेभाज्या आहारामध्ये नेहमी वापराव्या। अधूनमधून जेवणात दही किंवा ताक असावं।
वर्तमानपत्रात किंवा दूरदर्शनवर शीतपेयांच्या किंवा इतर खाद्यपदार्थांच्याही केवढ्या छान छान जाहिराती दिसतात. बघितलं की आपणही हे पदार्थ घ्यावेत असा मोह पडतो. पण मुलांनो, हे पदार्थ चवदार असतात, आकर्षक वेष्टनात सुद्धा असतात, पण आरोग्याला चांगले असतीलच असं नाही. आणि म्हणून कधीतरी हे पदार्थ खावेत, पण वारंवार नाही. आता स्वाध्याय. चित्र पहा आणि यापैकी कोणाचा आहार जास्त असेल आणि का? ओझे वाहणाऱ्या माणसाचा आहार सर्वात जास्त असेल, कारण तो सर्वात जास्त श्रमाचे काम करतो. खेळणाऱ्या मुलींचा आहार त्यानंतर असेल, कारण त्यांचं वाढीचं वय आहे आणि त्या खेळत आहेत. दुकानदाराचा आहार सर्वात कमी असेल, कारण त्याला अंग मेहनतीचं काम नाही. पुढील यादीतून कामांचं बैठं काम व अंग मेहनतीचं काम असे वर्गीकरण करा. तक्त्यामध्ये बैठे काम, अंग मेहनतीचे काम. खो खो खेळणे, अंग मेहनतीचे काम. तांदूळ निवडणे, बैठे काम. सायकल चालवणे, अंग मेहनतीचं काम. पुस्तक वाचणं, बैठं काम. झाडलोट करणे, अंग मेहनतीचं काम. डोंगर चढणे, अंग मेहनतीचं काम. चित्र काढणे, बैठे काम. ट्रंका उचलणे, अंग मेहनतीचे काम. बागेतील गवत काढणे, अंग मेहनतीचं काम. आशा आहे या व्हिडिओमधील टॉपिक तुम्हाला समजले असतीलच. अजून पुढील व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि इतर पालकांना आणि विद्यार्थ्यांना शेअर करून पुढील व्हिडिओसाठी आम्हाला प्रोत्साहित करा.